श्री भगवानुवाच कालोऽस्मि लोकक्षय कृत प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तं ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे एव स्थिता प्रत्यनीकेषु योधा। श्री भगवान म्हणाले, जगतांचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठी मी या ठिकाणी आलो आहे। तुझ्या व्यतिरिक्त पांडवांव्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील सर्व योद्ध्यांचा विनाश होणार आहे। तात्पर्य: श्रीकृष्ण हे आपला मित्र आणि स्वयं भगवान आहेत हे जरी अर्जुनाला माहीत होते तरी श्रीकृष्णांनी प्रकट केलेल्या विविध रूपांमुळे तो गोंधळून गेला। म्हणून तो पुढे विचारतो की या प्रलयकारी शक्तीचे वास्तविक प्रयोजन काय आहे। वेदांमध्ये सांगितले आहे की परमसत्य हे ब्राह्मणांसहित सर्वांचा संहार करते। कठोपनिषदात सांगितल्याप्रमाणे यस्य ब्रह्मच क्षत्रम च उभे भवत ओदन मृत्युय सोपसेचन क इत्वा वेदयत्रस। अखेरीस सर्व ब्राह्मण, क्षत्रिय व इतर सर्वजण भोजनाप्रमाणे भगवंतांद्वारे भक्षिले जातात। भगवंतांचे हे रूप सर्वभक्षी राक्षसाप्रमाणे आहे आणि या ठिकाणी श्रीकृष्ण स्वतःला त्या सर्वभक्षक काळाच्या रूपामध्ये प्रस्तुत करतात। पांडवांव्यतिरिक्त युद्धभूमीवरील उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचा भगवंतांकडून संहार होणार होता। युद्ध करण्यास अर्जुन अनुकूल नव्हता आणि युद्ध न करणे हेच उत्तम असल्याचे त्याला वाटत होते, कारण यामुळे निराशा तरी वाटणार नव्हती। याला उत्तर म्हणून भगवंत सांगतात की तू जरी युद्ध केले नाहीस तरी त्यापैकी प्रत्येकाचा नाश होणार आहे, कारण ही माझी योजना आहे। जर अर्जुनाने युद्ध थांबविले असते तर त्यांचा मृत्यू अन्य प्रकारे होणार होता। जरी त्याने युद्ध केले नाही तरी मृत्यूला अडविणे शक्य नव्हते। वास्तविकपणे त्यांचा मृत्यू आधीच झाला होता। काळ हा संहारक आहे आणि सर्व अभिव्यक्तींचा भगवंतांच्या इच्छेने विनाश होणार आहे, हाच प्रकृतीचा नियम आहे। तस्मात्त्व मुष्टित यशो लभस्व जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्य समृद्धं मयैवैते निहतां पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन। म्हणून उठ, युद्धास तयार हो आणि यशप्राप्ती कर, शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे। माझ्या योजनेनुसार त्यांचा पूर्वीच मृत्यू झाला आहे आणि हे सव्यसाची युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस। तात्पर्य: युद्धभूमीमध्ये जो निपुणतेने बाण सोडून त्याला सव्यसाची असे म्हणतात। अर्जुनाला या ठिकाणी सव्यसाची म्हणून संबोधण्यात आले आहे, कारण शत्रूंना मारण्याकरिता बाण सोडण्यामध्ये तो अत्यंत निपुण होता। तू केवळ निमित्त मात्र आहे। निमित्त मात्रम हा शब्दही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। संपूर्ण जगताचे संचलन भगवंतांच्या योजनेनुसार होत आहे। ज्ञानाचा अभाव असणाऱ्या मूर्खांना वाटते की प्रकृतीचे संचलन हे योजनेविनाच होत आहे आणि सारे सृष्ट पदार्थ हे आकस्मिकरित्या उद्भवले आहेत। असे अनेक तथाकथित वैज्ञानिक आहेत जे सुचवितात की कदाचित सृष्टी ही अशी होती किंवा अशी असेल किंवा तशी होती, परंतु कदाचित असे असेल आणि तसे असेल चा प्रश्न उद्भवण्याचे कारणच नाही। या प्राकृत जगतात सर्व काही विशिष्ट योजनेनुसार घडत असते। ही योजना काय आहे? ही प्राकृत सृष्टी म्हणजेच जीवांना स्वगृही भगवद्धामात परत जाण्याची संधी आहे। जोपर्यंत त्यांच्यामध्ये अधिकार गाजविण्याची प्रवृत्ती आहे तोपर्यंत ते भौतिक प्रकृतीवर अधिकार गाजविण्याचा प्रयत्न करतात आणि यामुळेच ते बद्ध झालेले असतात। तथापि जो भगवंतांची योजना जाणतो आणि कृष्ण भावनेची जो उपासना करतो तो बुद्धिमान व्यक्ती होय। भौतिक सृष्टीची उत्पत्ती आणि प्रलयकारी क्रिया परमेश्वराच्या मार्गदर्शनाखाली होतात। म्हणून कुरुक्षेत्राचे युद्ध हे परमेश्वराच्याच योजनेनुसार लढले गेले। अर्जुन युद्ध करण्याचे नाकारीत होता, परंतु भगवंतांच्या इच्छेनुसार त्याला युद्ध करण्यास सांगण्यात आले, तेव्हाच तो सुखी होऊ शकेल। जर मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित असेल आणि त्याचे जीवन भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये असेल तर तो परिपूर्ण पुरुष होय।
द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यनपि योधवीरान् मया हस्तास्त्व जहिमा व्यथिष्ठा युद्धस्व जेतासि रणे सपत्तान्. द्रोण, भीष्म, कर्ण आणि इतर महान योद्ध्यांना मी पूर्वीच मारलेले आहे, म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नको. केवळ युद्ध कर. यामुळे युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील. तात्पर्य: प्रत्येक योजना ही भगवंतांनी केलेली असते, परंतु आपल्या भक्तावर भगवंतांची इतकी विशेष कृपा असते की जे भक्त त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या योजना कार्यान्वित करतात त्या भक्तांनाच भगवंत सारे श्रेय देतात. म्हणून जीवनाचे रहाटगाडे अशा पद्धतीने चालवावे जेणेकरून प्रत्येकजण कृष्ण भावनाभावित कर्म करू शकेल आणि आध्यात्मिक गुरूच्या माध्यमाने भगवंतांना जाणू शकेल. भगवंतांची इच्छा केवळ त्यांच्या कृपेनेच जाणता येते आणि भक्तांची योजना हीच भगवंतांची योजना असते. मनुष्याने अशा भगवंतांच्या योजनांचे अनुसरण करावे आणि जीवनाच्या संघर्षात यशस्वी व्हावे. संजय उवाच. एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिवेपनामनं किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सद्गद भीत प्रणम्यं. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, हे राजन, भगवंतांकडून हे वचन ऐकून थरथर कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार केला. अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गदित स्वरात भगवान श्रीकृष्णांना असे म्हणाला. तात्पर्य: पूर्वी वर्णिल्याप्रमाणे भगवंतांचे विश्वरूप पाहून अर्जुन आश्चर्याने गोंधळून गेला. त्याने पुन्हा पुन्हा श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि सद्गदित स्वराने, मित्र म्हणून नव्हे तर आश्चर्यचकित भक्त या नात्याने भगवंतांची स्तुती करू लागला. अर्जुन उवाच. स्थाने ऋषिकेश तव प्रकीर्त्या जगत प्रक्षत्य नुरज्यते च रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंगा. अर्जुन म्हणाला, हे ऋषिकेश, तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगत हर्षोल्लासित होते आणि सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होतात. सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होऊन इतस्तत पडत आहेत. हे सर्व योग्यच घडत आहे. तात्पर्य: कुरुक्षेत्रावरील युद्धाचा काय परिणाम होणार आहे हे श्रीकृष्णांकडून ऐकल्यावर अर्जुन हर्षोल्लासित झाला. भगवंतांचा महान भक्त आणि मित्र या नात्याने तो म्हणाला की श्रीकृष्णांनी केलेले सर्व काही योग्यच आहे. श्रीकृष्ण हे भक्तांचे पालनकर्ता आणि अनिष्टांचा नाश करणारे आहेत. या गोष्टीला त्याने दुजोरा केला. त्यांच्या कृती सर्वांसाठीच हितकारक असतात. या ठिकाणी अर्जुनाला समजले की जेव्हा कुरुक्षेत्रावरील युद्ध सुरू होते तेव्हा आकाशामध्ये अनेक देवदेवता, सिद्धगण आणि उच्चतर लोकांतील बुद्धिमान लोक उपस्थित होते आणि युद्धभूमीवर श्रीकृष्ण उपस्थित असल्यामुळे ते सुद्धा युद्धाचे निरीक्षण करत होते. अर्जुनाने जेव्हा विश्वरूप पाहिले तेव्हा सर्व देवता आनंदित झाले, परंतु इतर राक्षस आणि नास्तिक इत्यादी भगवंतांची स्तुती ऐकू शकले नाही. भगवंतांच्या प्रलयंकारी रूपामुळे साहजिकच भयभीत होऊन ते इकडे तिकडे पळू लागले. श्रीकृष्णांनी भक्त आणि राक्षसांना दिलेल्या वागणुकीची अर्जुनाने स्तुती केली आहे. भगवंतांची कार्ये कल्याणकारी असतात हे जाणून भक्त त्यांची स्तुती करतो. कस्माच्च तेन नमेरण्म महात्मना गरीयसे ब्रह्मणो प्यादिकत्रे अनंत देवेश जगन्निवास त्वमक्षरं सदसत्परं यत. हे महात्मान, ब्रह्मदेवांपेक्षाही श्रेष्ठ असे आदी सृष्टीकर्ते तुम्ही आहात, तर मग त्यांनी तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये? हे अनंता, हे देवाधिदेव, हे जगन्निवास, या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी सर्व कारणांचे कारण आहात. तात्पर्य: श्रीकृष्णांना प्रणाम करून अर्जुन दर्शवितो की श्रीकृष्ण हे सर्वांसाठीच आराध्य आहेत. ते सर्वव्यापी आणि प्रत्येक आत्म्याचेही आत्मा आहेत. या श्लोकात अर्जुन श्रीकृष्णांना महात्मा असे संबोधित आहे. याचा अर्थ असा आहे की ते सर्वाधिक उदार आणि अनंत आहेत. अनंत शब्द दर्शवितो की भगवंतांनी आपल्या प्रभावाने आणि शक्तीने न व्यापलेली अशी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नाही
आणि देवेश म्हणजे ते सर्व देवतांचे नियंत्रण करतात आणि त्या सर्वांहून श्रेष्ठ आहेत. संपूर्ण सृष्टीचे ते आश्रयस्थान आहेत. अर्जुनाला हेही वाटले की सर्व सिद्ध पुरुषांनी आणि शक्तिशाली देवतांनी श्रीकृष्णांना प्रणाम करणे योग्यच आहे, कारण त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही. या श्लोकात अर्जुन विशेष रूपाने उल्लेख करतो की श्रीकृष्ण हे ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ आहेत, कारण ब्रह्मालाही त्यांनीच जन्म दिला. श्रीकृष्णांचे विस्तारित रूप असणाऱ्या गर्भोदक्ष विष्णूंच्या नाभी कमलातून ब्रह्मदेवांचा जन्म झाला. म्हणून ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवांपासून उत्पन्न झालेल्या शंकरांनी इतर देवतांनी श्रीकृष्णांना आदर प्रणाम केलाच पाहिजे. श्रीमद भागवतात सांगितले आहे की ब्रह्मदेव शंकरासहित इतर सर्व देवदेवता भगवान श्रीकृष्णांचा आदर करतात. अक्षरम हा शब्द महत्त्वपूर्ण आहे, कारण हे प्राकृत जगत विनाशाधीन आहे, परंतु भगवंत या प्राकृत जगताच्या पलीकडे आहेत. सर्व कारणांचे कारण भगवंत या भौतिक प्रकृतील तसेच संपूर्ण प्राकृतिक सृष्टीतील बद्धजीवांपेक्षाही श्रेष्ठ आहेत, म्हणून ते सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहेत. त्वमादिदेव पुरुष पूर्णाम सत्वमस्य विश्वस्य परम निधानम वेत्तासी वेद्यं च परम च धाम त्वया ततं विश्वमंतरूप. तुम्ही आदिपुरुष भगवान पुरातन या व्यक्त प्राकृतिक जगताचे एकमात्र आश्रयस्थान आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात आणि जे जे ध्येय आहे ते सर्व तुम्हीच आहात. तुम्ही त्रिगुणातीत असे परम आश्रयस्थान आहात. हे अनंत रूपा, तुम्हीच हे संपूर्ण भौतिक सृष्टी व्यापली आहे. तात्पर्य: सर्व काही भगवंतांवरच आश्रित आहे, म्हणून ते परम आश्रय आहेत. निधानम म्हणजे निर्विशेष ब्रह्मज्योतीसहित सर्व काही भगवान श्रीकृष्णांवरच आश्रित आहे. या जगतामध्ये घडत असणाऱ्या घटनांचे ते ज्ञाता आहेत आणि जर ज्ञानाला अंत असेल तर तेच सर्व ज्ञानांचा अंत आहेत आणि म्हणून तेच ज्ञेय आणि ज्ञाताही आहेत. ज्ञानाचे ध्येयही तेच आहेत, कारण ते सर्वव्यापी आहेत. वैकुंठ जगताचेही कारण तेच असल्यामुळे ते दिव्य आहेत. दिव्य जगातील परमपुरुषही तेच आहेत. वायुर्यमो अग्निवर्णुन शशांक प्रजापतिस्तव प्रपितामहश्च नमो नमस्तुस्तु सहस्रकृत्व पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. तुम्ही वायू आहात, परमनियंता, अग्नी, जल आणि चंद्र देखील तुम्हीच आहात. तुम्ही आदिदेव ब्रह्मदेव तसेच प्रपितामहही तुम्हीच आहात. म्हणून माझा तुम्हाला सहस्त्रंश नमस्कार असो आणि पुन्हा पुन्हा मी तुम्हाला नमस्कार करतो. तात्पर्य: या श्लोकामध्ये भगवंतांना वायू म्हणून संबोधण्यात आले आहे, कारण वायू हा सर्वव्यापी असल्यामुळे सर्व देवतांमध्ये प्रमुख आहे. तसेच अर्जुन श्रीकृष्णांना प्रपितामह असे संबोधतो, कारण श्रीकृष्ण हे सृष्टीमध्ये प्रथम जन्मलेल्या ब्रह्मदेवाचेही पिता आहेत. नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोस्तु ते सर्वत एव सर्व अनंतवीर्यामितविक्रमस्त्व सर्व समात्मोषी ततोऽसि सर्व. तुम्हाला पुढून, पाठीमागून आणि सर्व बाजूंनी नमस्कार असो. हे अनंतवीर्य, तुम्ही अपार शक्तीचे स्वामी आहात, म्हणून सर्वव्यापी आहात आणि म्हणून सर्व काही तुम्हीच आहात. श्रीकृष्णांवरील प्रेमामुळे त्यांचा मित्र अर्जुन त्यांना सर्व बाजूंनी प्रणाम करीत आहे. अर्जुन असे मानतो की श्रीकृष्ण हे सर्व शक्तीचे आणि बलांचे स्वामी आहेत आणि युद्धभूमीवर जन्मलेल्या सर्व मोठमोठ्या योद्ध्यांपेक्षाही श्रेष्ठ आहेत. विष्णू पुराणामध्ये म्हटले आहे की योऽयं तवागतो देव समीपं देवतागण स त्वमेव जगत्स्रष्टा यत सर्वगतो भवान. हे भगवन, तुमच्या समक्ष जो कोणी येतो, मग ते देवदेवता का असेना, त्याला तुम्हीच निर्माण केले आहे. सखेती मत्वा प्रसभं यदुक्त्वा हे कृष्ण हे यादव हे सखेती अजानता माहिमान तवेदं मया प्रमादात प्रणयेन वापी यच्चावहा सार्थमक सकृत तोसी विहारस्यसा सनभोजनेनुषु एकोऽथ व्यापच्युत तत्समशं तक्षामये त्वामहं प्रमेयम्.
मी तुम्हाला तुमचा महिमा न जाणता माझा मित्र मानून हे कृष्ण, हे यादव, हे मित्र असे आदराने संबोधले आहे. प्रेमाने किंवा प्रमादाने मी जे काही केले असेन त्याबद्दल कृपया मला क्षमा करा. विश्रांतीच्या वेळी चेष्टा करताना, एकाच शय्येवर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना अथवा बसताना आणि कधीकधी एकांतवासात तर कधी अनेक मित्रांसमक्ष तुमचा अपमान केला आहे. हे अच्युत, माझ्या त्या सर्व अपराधांची क्षमा करा. तात्पर्य: अर्जुनासमोर श्रीकृष्णांनी आपले विश्वरूप जरी प्रकट केले तरी अर्जुनाला श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या मित्रसंबंधाचे स्मरण आहे. यास्तव तो क्षमायाचना करीत आहे आणि मित्रसंबंधांपासून घडणाऱ्या अनौपचारिक कृतींबद्दल आपल्याला क्षमा करण्याची विनंती करीत आहे. श्रीकृष्णांनी आपला जिवलग सखा म्हणून अर्जुनाला जरी आपले विश्वरूप दाखविले असले तरी श्रीकृष्ण असे विराट रूप धारण करू शकतील हे आपल्याला पूर्वी माहीत नसल्याचे अर्जुन मान्य करीत आहे. अर्जुनाला माहीत नव्हते की आपण श्रीकृष्णांचे ऐश्वर्य न जाणता किती वेळा त्यांना हे मित्र, हे कृष्ण, हे यादव असे संबोधून त्यांचा अपमान केला आहे. परंतु श्रीकृष्ण इतके दयाळू आणि कृपाळू आहेत की आपले अपार ऐश्वर्य असतानाही ते अर्जुनाशी मित्रत्वाने वागले. भगवंत आणि भक्तांमध्ये असे दिव्य प्रेमाचे आदानप्रदान होते. श्रीकृष्ण आणि जीव यांमधील संबंध हा शाश्वत असतो आणि अर्जुनाच्या उदाहरणावरून पाहिल्याप्रमाणे या संबंधाचे विस्मरण होऊ शकत नाही. अर्जुनाने जरी विश्वरूपाचे ऐश्वर्य पाहिले तरी तो श्रीकृष्णांशी असलेला सखाभाव विसरू शकत नव्हता. पितासी लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुगरीयान् न तस्त्वमो सत्यभ्यधिकं कृतोऽन्यो लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभाव. तुम्ही या संपूर्ण चराचर सृष्टीचे पिता आहात. तिचे परमपूज्य आध्यात्मिक गुरु तुम्ही आहात. तुमच्या बरोबरीचा कोणीही नाही, तसेच तुमच्याशी कोणी एकरूपही होऊ शकत नाही. तर मग हे अतुलनीय शक्तिशाली भगवंता, त्रैलोक्यामध्ये तुमच्यापेक्षा अधिक श्रेष्ठ कोण असू शकेल? तात्पर्य: ज्याप्रमाणे पुत्रासाठी पिता पूजनीय असतो त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णही पूजनीय आहेत. श्रीकृष्ण हे आध्यात्मिक गुरु आहेत कारण त्यांनीच प्रथम ब्रह्मदेवाला वेद सांगितले आणि आताही तेच अर्जुनाला भगवद्गीता सांगत आहेत. म्हणून ते आद्य गुरु आहेत आणि वर्तमान काळातील कोणत्याही प्रमाणित आध्यात्मिक गुरूने श्रीकृष्णांपासून चालत येणाऱ्या गुरु-शिष्य परंपरेमध्ये असणे आवश्यक आहे. श्रीकृष्णांचा प्रतिनिधी असल्यावाचून कोणीही दिव्य ज्ञानाचा आचार्य किंवा आध्यात्मिक गुरु होऊ शकत नाही. भगवंतांना सर्व प्रकारे नमस्कार केला जातो. त्यांचा महिमा अगाध आहे. भगवान श्रीकृष्णांपेक्षा कोणीही श्रेष्ठ असू शकत नाही कारण आध्यात्मिक प्रकृतीत अथवा भौतिक प्रकृतीत असो त्यांच्या बरोबरीचा किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच होऊ शकत नाही. श्वेताश्वतरोपनिषदात हेच सांगितले आहे. न तस्य कार्यं करं च विद्यते न तस्य मश्चाभ्यधिकश्च दृश्यते. साधारण मनुष्याप्रमाणेच भगवान श्रीकृष्णांना शरीर आणि इंद्रिये आहेत. परंतु भगवंतांच्या बाबतीत त्यांची इंद्रिये, शरीर, मन आणि ते स्वतः यात कोणताही भेद नाही. जे मूर्ख लोक त्यांना पूर्णपणे जाणत नाहीत ते म्हणतात की श्रीकृष्ण हे त्यांचा आत्मा, मन, अंतःकरण आणि इतर सर्वांपेक्षा भिन्न आहेत. श्रीकृष्ण हे परिपूर्ण आहेत म्हणून त्यांच्या लीला आणि शक्ती परमश्रेष्ठ आहेत. असेही सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णांची इंद्रिये जरी आपल्याप्रमाणेच नसली तरी ते सर्व इंद्रियजन्य कर्म करू शकतात. म्हणून त्यांची इंद्रिये अपूर्ण नाहीत आणि मर्यादितही नाहीत. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही किंवा त्यांच्या बरोबरीचा कोणीही नाही आणि सर्वजण त्यांच्या तुलनेत कनिष्ठ आहेत. भगवंतांचे ज्ञान, बल आणि कर्म सर्व काही दिव्य आहेत. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वं त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामोति सोऽर्जुन. श्रीकृष्णांचा देह, कर्म आणि पूर्णत्व जो जाणतो तो आपल्या देहाचा त्याग केल्यानंतर श्रीकृष्णांना प्राप्त होतो.
आणि मग पुन्हा या दुःखमय संसारात परत येत नाही. म्हणून मनुष्याने जाणले पाहिजे की श्रीकृष्णांचे कर्म हे इतरांपेक्षा निराळे आहे. यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे श्रीकृष्णांच्या आदेशांचे पालन करणे, जेणेकरून मनुष्यास पूर्णत्व प्राप्त होईल. असेही सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णांचा कोणीही स्वामी नाही, प्रत्येकजण त्यांचा सेवकच आहे. चैतन्य चरितामृतातही या गोष्टीला दुजोरा देण्यात आला आहे. एकले ईश्वर कृष्ण आर सब भृत्य. केवळ श्रीकृष्ण एकच ईश्वर आहेत आणि इतर सर्वजण त्यांचे सेवक आहेत. सर्वजण त्यांच्या आज्ञांचे पालन करीत आहे आणि त्यांच्या आज्ञांचे कोणीही उल्लंघन करू शकत नाही. त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वजण त्यांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करीत आहेत. ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे तेच सर्व कारणांचे कारण आहेत. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीश मीड्यं पिबेत पुत्रस्य सखेव संख्यू प्रियायार्हसि देवसुडं. प्रत्येक जीवाचे आराध्य परमेश्वर तुम्हीच आहात. मी साष्टांग प्रणिपात करून तुमच्याकडे कृपायाचना करीत आहे. ज्याप्रमाणे पिता त्याच्या पुत्राला उर्मटपणा सहन करतो, किंवा एक मित्र दुसऱ्या मित्राचा उद्धटपणा सहन करतो, किंवा पत्नी आपल्या पतीचा उद्दामपणा सहन करते, त्याप्रमाणे कृपया मी केलेल्या अपराधांची मला क्षमा करा. तात्पर्य: कृष्ण भक्त आणि श्रीकृष्ण यांचे संबंध विविध प्रकारचे असतात. कोणी श्रीकृष्णांना पुत्र तर कोणी पती अथवा मित्र अथवा स्वामी मानतो. श्रीकृष्ण आणि अर्जुन त्यांच्यामध्ये सख्य भाव किंवा मित्रत्वाचा संबंध आहे. ज्याप्रमाणे पिता पुत्राचे, पती पत्नीचे किंवा स्वामी सेवकांचे अपराध सहन करतात, त्याचप्रमाणे श्रीकृष्णही भक्तांचे अपराध सहन करतात. अदष्टपूर्वं हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे तदेव मे दर्शय देवरूपं प्रसीद देवेश जगन्निवास. पूर्वी मी कधीही न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित झालो आहे, परंतु त्याचबरोबर भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे. म्हणून हे देवादिदेव, हे जगन्निवास, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा आणि तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा. तात्पर्य: अर्जुन हा श्रीकृष्णांचा अत्यंत निकटवर्ती सखा आहे. म्हणून ज्याप्रमाणे एखादा मित्र आपल्या मित्राच्या ऐश्वर्याने आनंदित होतो, त्याचप्रमाणे आपला मित्र कृष्ण हा सर्व पुरुषोत्तम भगवान आहे आणि तो असे अद्भुत विश्वरूपही दाखवू शकतो, हे पाहून अर्जुन अत्यानंदित झाला आहे. पण त्याचबरोबर हे विराट रूप पाहून झाल्यावर आपल्या निर्भेळ मित्रप्रेमामुळे श्रीकृष्णांप्रती केलेल्या अपराधांबद्दल त्याला भय वाटत आहे. म्हणून जरी त्याला भयभीत होण्याचे कारण नसले तरी भयामुळे अतिशय व्यथित झाला आहे. यास्तव अर्जुन श्रीकृष्णांना चतुर्भुज नारायण रूप धारण करण्याची विनंती करीत आहे. कारण श्रीकृष्ण कोणतेही रूप धारण करू शकतात. ज्याप्रमाणे हे प्राकृत जगत तात्पुरते आहे, त्याचप्रमाणे हे विश्वरूपही भौतिक आणि तात्पुरते आहे. परंतु वैकुंठ लोकामध्ये भगवंत दिव्य चतुर्भुज नारायण रूपात वास करतात. आध्यात्मिक जगतामध्ये असंख्य वैकुंठ लोक आहेत आणि प्रत्येक लोकामध्ये श्रीकृष्ण आपल्या विस्तारित रूपाद्वारे निरनिराळी नावे धारण करून वास करतात. या प्रकारे अर्जुनाने वैकुंठ लोकातील नारायण रूप पाहण्याची इच्छा प्रकट केली. अर्थात प्रत्येक वैकुंठ लोकामध्ये नारायण चतुर्भुज रूप धारण केलेले असतात, परंतु त्यांनी हातामध्ये निरनिराळ्या प्रकारे शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेले असते. ज्या ज्या प्रकारे नारायणही शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण करतात, त्यानुसार भगवान नारायणांना विविध प्रकारची नावे देण्यात येते. ही सर्व श्रीकृष्णांचीच रूपे आहेत. म्हणून अर्जुन श्रीकृष्णांचे चतुर्भुज रूप पाहण्याची इच्छा व्यक्त करतो. किरीटिं गदिं चक्रहस्त मिच्छामि त्वां दृष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. हे विश्वमूर्ते, हे सहस्त्रबाहो भगवान, मस्तकावर मुकुट धारण केलेले आणि शंख, चक्र, गदा, पद्मधारी तुमचे चतुर्भुज रूप मी पाहू इच्छितो.
तुम्हाला त्या रूपामध्ये पाहण्यासाठी मी आतुर झालो आहे. तात्पर्य: ब्रह्मसंहितेत म्हटले आहे की रामादि मूर्तिषु कलानियमेन तिष्ठनं. भगवंतांची शेकडो हजारो शाश्वत रूपे आहेत आणि राम, नृसिंह, नारायण इत्यादी रूपे प्रमुख आहेत. भगवंतांची रूपे ही असंख्य आहेत, परंतु अर्जुनाला माहीत आहे की श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान आहेत आणि त्यांनीच अनित्य विराट रूप धारण केले आहे. तो भगवंतांना दिव्य नारायण रूप प्रकट करण्याची विनंती करीत आहे. श्रीकृष्ण हे स्वयं आदिपुरुष भगवान आहेत आणि इतर सर्व अवतारांचा त्यांच्यापासूनच उद्गम होतो. या श्रीमद भागवताच्या विधानाला या श्लोकांमध्ये स्पष्ट दुजोरा देण्यात आला आहे. ते आपल्या विस्तारित रूपांपासून भिन्न नाहीत आणि असंख्य रूपातील कोणत्याही रूपांमध्ये ते परमेश्वरच असतात. या सर्व रूपांमध्ये ते एखाद्या युवकाप्रमाणेच नवयुवक असतात, चिरतरुण, कारण तेच भगवंतांचे शाश्वत रूप आहे. जो श्रीकृष्णांना जाणतो तो भौतिक प्रकृतीच्या संसर्गातून तात्काळ मुक्त होतो.